ऍडजस्टमेंट हा फार ट्रेंडी वर्ड झालाय. म्हणजे मला ऍडजस्ट नाही करायचं म्हणून आम्ही वेगळं राहतोय. फॅमिली लाईफ एकत्रित राहणं हा कन्सेप्ट जवळजवळ आता नाहीसा झालेला. ह्याच्याशी आपण वेल्थशी संबंध लावू शकतो का? न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की नातेवाईक हे कन्सेप्टच आजकालच्या मुलांना माहिती नाहीये. मुलांवर संस्कार होणार कसे, त्यांचं आयुष्य पुढे कसं जाणार, का ते स्वतःहूनच सगळं टीव्ही बघून आणि मोबाईल बघून शिकणार. तुमच्या काळात प्रायव्हसी अशी काही कन्सेप्ट होती का? म्हणजे कसं डील केलं तुम्ही? खरं सांगू का, मॅरेज किंवा कुठलीही गोष्ट ही ॲडजस्टमेंटचीच आहे. ममता, प्रेम, आपुलकी हे जे शब्द आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. जसजसं वय वाढत जातं तसं माणूस डिपेंडंट व्हायला लागतो घरातल्या लोकांवर. फ्रीडम किंवा प्रायव्हसी याच्या नावाखाली सेल्फ सेंटर्ड झालेत का? आजकालच्या पिढीला स्वातंत्र्य जास्ती हवंय का जबाबदारी कमी पाहिजे? या पिढीने बँक बॅलन्सला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे का माणसांना जास्त? आपणच आपल्या अपेक्षा एवढ्या वाढवल्यात का? प्रश्न असे सोडवले पाहिजेत की सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. आजकाल आपण असं खूप बघतो की न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्यात. हो. म्हणजे विभक्त कुटुंब. तर तुमच्या काळात अशी कन्सेप्ट तरी होती का? म्हणजे आता माझ्या आजी आणि आजोबा सगळ्यांचे 10-10 भाऊ बहीण आणि मग त्यांचे स्टोरीज मी ऐकलेत की 2च खोल्यांमध्ये आम्ही कसे सगळे राहायचो. खूप मस्ती मज्जा. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण आजकाल ते बघायलाच मिळत नाही. न्यूक्लिअर कुटुंब नॉर्मल झालेलं आहे आणि उलटं जे एकत्र राहत आहेत त्यांच्याकडे असं बघितलं जातं की अरे असं कसं तू एकत्र राहतोयस. तर तुमच्या काळात ही कल्पना तरी होती का की न्यूक्लिअर फॅमिली असं काही कन्सेप्ट? नाही, अशी कल्पना अजिबात नव्हती. असं मला माझ्या तरी पाहण्यात नव्हतं. उलट असं व्हायचं की एखाद्या माणसाला जर नोकरी किंवा मुलाला कुठं नोकरी दुसऱ्या गावात मिळाली तरी सुद्धा वाईट वाटायचं की अरे नको ती घेऊ, आपण एकत्र राहू. बरोबर. कारण एकत्र राहायचं, संध्याकाळी एकत्र जेवायचं, बरोबर. आपापल्या सगळ्यांनी एकमेकाला बघायचं, हो. हा तो काळ होता. एकमेकाला केअर करणं आता ते राहिलेलं नाहीये. आता काय झालंय, नवरा बायको दोघं नोकरी करतात, ते दोघं आपापल्या कामाला निघून जातात, मुलगा घरात एकटा असतो. आजी आजोबा असले तर ठीक आहे, पण तेही नसले तर त्या मुलाचं बघायचं कुणी, त्याच्या संस्कार होणार कसे, कोण करणार, चांगली गोष्ट कुठली, वाईट गोष्ट कुठली. आणि मग मुलं, मोबाईल आहे, टीव्ही आहे, आता आणि बाहेरचं तसं शिकलं जातं. हे बरोबर नाही असं मला तरी वाटतंय. आणि त्याच्यामुळे खूप फरक झालेला आहे. हल्ली जे प्रेम पूर्वीचं जे होतं, म्हणजे फॅमिली लाईफ एकत्रित राहणं हा कन्सेप्ट जवळजवळ आता नाहीसा झालेला आहे. फक्त आता काही खेडेगावामधून तो आहे, शहरांमध्ये तो अजिबात नाही असं मला वाटतं. हे जवळजवळ 80 ते 90% घरांमध्ये ही स्थिती आहे. माझ्या बघण्यात असं आहे की ज्या फॅमिलीज थोड्या वेल्दी आहेत ना त्यांच्याकडे अजूनही ही कुटुंब पद्धती आहे. म्हणजे अजूनही सासू सासरे भाऊ, म्हणजे दोन्ही मोठे भाऊ वगैरे, खूप पैसे, म्हणजे खूपच पैसे, ज्यांच्याकडे बंगला वगैरेच आहेत, अशी लोक, त्यांच्याकडे अजूनही मला वाटतं ही प्रथा आहे. त्यांच्याकडे मुलं जात नाहीत शक्यतो सोडून, किंवा गेले तर परत घरी येतात. ह्याला आपण घराणी म्हणू शकतो. अंबानी घराणं, अदानी घराणं. करेक्ट. पण आता आपल्यासारख्यांना ते घराणी नाही येत ना. म्हणजे माझा प्रश्न तेच होता की बिझनेस वगैरे आहेत ते एकत्र राहतात. आणि मला असं वाटतं की जे जास्ती जॉब वाले ते असे वेगळे वेगळे राहतात. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे की ह्याच्याशी आपण वेल्थशी संबंध लावू शकतो का, की त्याच्यामुळे अशा गोष्टी होत आहेत का, वेल्थ आहे म्हणून या फॅमिलीज टिकल्या दोन्हीपैकी? हे तर मी नक्की तू अगदी तुझा बरोबर पॉईंट आहे. वेल्थमुळे सुद्धा होऊ शकतं, कारण आपला तो हिस्सा आहे तो जाऊ नये, बरोबर, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या असं घरातल्यानी किंवा जो मेन माणूस आहे त्याने असं म्हणू नये तू काय केलंस बिझनेससाठी, बरोबर, मग तुला कामी देऊ, तुला कामी देऊ. हो, बरोबर, हेही होऊ शकतं. हे होऊ शकतं. असंही माहीत नाही नक्की, परंतु हाही विचार तरुण मुलं करत असतील, त्यामुळे सुद्धा ते बाहेर जात असतील. किंवा दोन्ही पार्टीज, म्हणजे मुलाकडची आणि मुलीकडची, दोघेही चांगले आहेत, तोही प्रश्न असेल. तो पण प्रश्न असेल. बरोबर. मुलीला वाटतं की कशाला, मी माझ्याही घरी माझं चांगलं आहे, जे चांगलं, चला बाहेर आपण दोघे जाऊन तिसराच बिझनेस करू, ही पण गोष्ट होऊ शकते. असू शकतं. बरोबर. पण बिझनेससाठी वेगळं होणं वेगळं आणि असंच वेगळं होणं वेगळं. म्हणजे मिडल क्लासमध्ये तर ही म्हणजे आता ऑलमोस्ट पद्धत, त्याला इलाज नाही आहे आता. अच्छा. जी काही आता गावाकडचे लोक शहरात आलेत, शहरामध्ये तेवढी जागा नसते राहायला,
म्हणूनही असेल, शहरामध्ये बरोबर. भाडी आहेत महागाई घराची आहे. तर ती परवडणारी नसतात. त्यामुळे मग एवढ्या याच्यामध्ये 10 लोकांचं कुटुंब आणून ठेवायचं कसं, करेक्ट. हा मोठा प्रश्न निर्माण असतो ना. तेव्हा वेगळं. पण म्हणजे आधी असं होतं की 2च खोल्या आहेत आणि 10 लोक राहत आहेत. Correct. आता खोल्या मात्र 5 आहेत, 3 BHK आहे आणि राहत आहेत 2च डोकी, असं झालेलं आहे. 2 खोल्या असतील पण तू पुढे ओसरी असायची, कुठेतरी बाजूला जागा असायची, लोक म्हणजे तिथं अपेक्षा कमी असायच्या. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता मी गादीवर का झोपू नये, पूर्वी सतरंजीवर झोपत होतो, आज मी गादीवर का नाही, आज मला फोमची गादी का नाही, आज मला डबल बेड का नाही. ह्या जेव्हा अपेक्षा अशा वाढत जातात त्यावेळेला नॅचरली माणसं त्याप्रमाणे ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. आजकाल ना, आणि हा प्रायव्हसी, म्हणजे आम्हाला आमची प्रायव्हसी हवी, हे असे शब्द जास्त ऐकायला मिळतात. तर तुमच्या काळात प्रायव्हसी अशी काही कन्सेप्ट होती का, म्हणजे कसं डील केलं तुम्ही? आता कसं आहे माहिती आहे का, त्यावेळेला प्रायव्हसी नव्हती का, त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं तर मुलांची संख्या घरामध्ये वाढत होती. हल्ली तर 1 नाही तर 2 झाले की बास बाबा, अशी जर आहे गोष्ट. पण मग मुलांवर संस्कार होणार कसे, त्यांचं आयुष्य पुढे कसं जाणार, का ते स्वतःहूनच सगळं TV बघून आणि मोबाईल बघून शिकणार, हा एक मोठा प्रश्न आहे. हा म्हणजे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. सगळ्यांनी ह्याचा विचार करावा असं मला वाटतंय. शाळेमध्ये हल्ली शिकवणं आणि पूर्वीचं शिकवणं खूप फरक आहे. हो, बरोबर. पूर्वी पाढे म्हणून घेतले जायचे रोज, हल्ली कुठे असं झालं. आणि आजकाल मला वाटतं की ॲडजस्टमेंट हा फार ट्रेंडी वर्ड झाला आहे. म्हणजे ॲक्च्युली थोडंसं निगेटिव्ह ह्याच्यानी बघितलं जातं की ॲडजस्टमेंट हा निगेटिव्ह वर्ड आहे. म्हणजे आजकाल मला ॲडजस्ट नाही करायचं म्हणून आम्ही वेगळं राहतोय. किंवा कधी कधी जे सासू सासरे असतात त्यांनाही त्यांचं कम्फर्ट सोडायचं नाही आहे की हे असंच व्हायला पाहिजे, आम्ही ॲडजस्ट नाही करणार. आणि मग मुलगा आणि सून म्हणतात की आम्ही पण ॲडजस्ट नाही करणार, मग कुठेतरी क्लॅशेस. त्याच्यामुळे मला वाटतं की ॲडजस्टमेंट कोणीच करत नाही आहे आजकाल. हो ना, तो एक प्रश्न आहेच आहे. काय असतं माहिती आहे का, एखाद्या 3-4 भावंड असलेल्या घरातून आलेले मुलगी आणि सिंगल असलेली मुलगी, ती ॲडजस्ट होणं बरोबर या कुटुंबाशी आणि त्याप्रमाणे त्यांनी राहणं हा थोडासा वेगळा विषय आहे, पण आहे. त्याच्यामुळं तिच्या अपेक्षा ज्या वेगळ्या असतात, मग ती नवऱ्याशी ती कटकट करणार, मग ते सांगणार आपण वेगळं का होणे, मी एका खोलीत राहायला तयार आहे, मला नको हे 4 खोल्यांचं, मला सगळ्यांचं करावं लागतं वगैरे, अशा गोष्टी असू शकतात ना. तुम्ही कसं एकमेकाशी संबंध तुमचे आहेत त्याच्यामुळं वेगळं राहणं हा देखील विषय येऊ शकतो. पण ह्याची दुसरी बाजू असं वाटतं मला की जसं तुम्ही म्हटलात की सगळ्या जबाबदाऱ्या पडतायत म्हणून आपण एक तरी खोली घेऊन बाहेर राहू. पण ऑन द फ्लिप साईड कधी कधी असं होतं की जेव्हा सून येते, सासूचं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की आता इतके वर्ष मी केलंय ना, आता मी काहीच नाही करणार, आता सगळं तू कर, तूच स्वयंपाक कर, तूच सगळं कर. आणि त्या मुलीला कळत नाही, अचानक लोड येतं. एवढंच नाही, मी काही ठिकाणी असं ऐकलेलं आहे, माझ्या सासूनी जर मला छळलंय तर मी माझ्या सुनेला छळणार, हा कन्सेप्ट येऊ शकतो. म्हणायला ते म्हणतात, मला सासू म्हणायचं नाही, मला आई म्हणायचं. पण मग आमच्या हे वेगवेगळे स्वभाव आहेत, त्याला काही आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे मग असं होतं की मुलीवर जास्त लोड येतं. आणि मग तर म्हणजे असं की सासूनी पण ऍडजस्ट केलं पाहिजे, सुनेनी पण ऍडजस्ट केलं पाहिजे. असं आपण एकाकडून एक्सपेक्ट नाही करू शकत की तुम्हीच सगळं बदला. 4 जण जर एका घरात राहणार आहेत तर मला वाटतं सगळ्यांचा तो भाग आहे की थोडंफार ऍडजस्ट करणं आणि कम्युनिकेट करणं हे महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. मी तर काही ठिकाणी असं एक्सपिरियन्स मला असे आलेले आहेत की मुलींनी शिकलं पाहिजे असं जेव्हा हे झालं आणि मुली शिकायला लागल्या तर त्या शिक्षणाचा परिणाम वेगळा व्हायला लागला. त्यावेळेला ती अशिक्षित मुलगी घरात आणलेली असती तर बरं झालं असतं, असे लोकांचे हे झाले निर्माण. कारण त्या मुलीला नाही, मी त्याचा चूक आहे असं मी म्हणत नाही आहे, परंतु कसं असतं की ती मुलगी जेव्हा घरात येते त्यावेळेला ती विचार करायला लागते की आता हे असं आहे, मग मी काय करायला पाहिजे. तिचे ते त्या दृष्टीने हे चालतं, म्हणजे विचार सुरू होतात. आणि मग मैत्रिणी काय चाललेलं आहे, त्या मैत्रिणीचं कसं चाललंय, तिचं काय, मग ते वेगळे राहतात तर चांगले राहतात, हे सगळे प्रश्न निर्माण होतात, डोक्यामध्ये ते विचार निर्माण होतात. आणि त्यामुळं समाजाची घडी विस्कटायला लागलेली. ती होऊ नये म्हणून घरामध्ये कुणीतरी मोठा माणूस असावं
असं माझं तरी स्वतःचं मत आहे. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जनरली जेव्हा एज वाढत जातं तेव्हा ॲडजस्टमेंट किंवा चेंज करण्याची मानसिकता लोकांमध्ये कमी होते, वर्सेस जी लोक यंग आहेत ती पटकन चेंज अडॅप्ट करून गोष्टी होतात आणि यामुळे बऱ्यापैकी क्लॅशेस होतात. तर ह्याचा काही असं काही तुम्हाला अनुभव आलाय का? नाही, अनुभव असा आहे की काय असतं माहिती आहे का, ज्या वेळेला जसजसं वय वाढत जातं तसं माणूस डिपेंडेंट व्हायला लागतो ओके. घरातल्या लोकांवर. आता समजा त्यांची जर म्हणजे त्याच वयाची त्यांची बायको असती तर त्यांनी तिचं केलं असतं, पण त्या जर अकाली गेलेल्या असतील मग करायचं कोणी? बरोबर. मग त्यावेळेला जर सुनेनी ऍक्सेप्ट केलं करायचं करेक्ट. तर ठीक आहे, नाही केलं तर काय करणार? काय करणार? करेक्ट. हा मोठा प्रश्न आहे. हो हो. तर त्यामुळं काय होतं, ती एक म्हणजे आंतरिक भीती निर्माण होते माणसाच्या मनामध्ये आणि त्यावेळेला ते आपला वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करतात. हां हां. बरोबर. आता मला जर उठता आलं नाही, मी जर पाणी मागितलं आणि मला जर पाणी दिलं नाही बरोबर. तर मला काहीतरी होऊ शकतं, ही मनामध्ये भीती निर्माण होते. मग ते मोठ्याने आवाज करणार. करेक्ट. आणि मग सुनेनी काय करायचं, नवऱ्याला घरी आल्यानंतर सांगायचं किती जोराने ओरडले मला आज, ते पाणी मागितलं फक्त तर एवढं काय, मी पण घरात कामच करत होते ना. करेक्ट. करेक्ट. त्या नवऱ्याला त्यावेळेला ते माहित नसतं की एक्झॅक्ट सीन काय झालं. एक्झॅक्ट सीन झालंय. आणि दोन्ही म्हणजे ही बाजूही तेवढीच इम्पॉर्टंट आहे जी नाहीच आपल्याला बघायला मिळत मोस्टली. आता तुम्ही सांगितल्यानंतरच मला वाटतं ही बाजू पण क्लिअर झाली की अशा गोष्टी, ह्या बारीक बारीक गोष्टी, ह्या अगदी छोट्या गोष्टी. खरं सांगू का, मॅरेज किंवा कुठलीही गोष्ट ही ऍडजस्टमेंटचीच आहे. बरोबर. एकमेकांनी एकमेकाला ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे तरच संसार सुखाचे होतात. त्यासाठी वेगळंच राहायला पाहिजे असं काही नाही, आणि त्यासाठी एकत्रच राहायला पाहिजे असंही काही नाही. पण एकत्र राहण्याने जर प्रश्न सुटत असतील तर सगळ्यांनी एकत्र राहणं सगळ्यात चांगलं. आणि इवन बाहेर जरी राहिलात, म्हणजे वेगळे जरी राहिलात तरी एकत्र जेवण करणं, टेबलावर बसून किंवा खाली बसून जे काय आहे ते एकत्र करणं फॅमिलीनी, हे सगळ्यात उत्तम आहे. आमचे ॲक्च्युली काही फ्रेंड्स आहेत, त्यांनी कसं केलंय, एकाच बिल्डिंगमध्ये 2 घरं घेतली आहेत. वर आई बाबा, खाली ते, असे 2-3 जण आहेत की सेम बिल्डिंगमध्ये घरं घेतली आहेत. त्याच्यामुळे असंही वाटत नाही की कोणी आजारी पडलं तर लगेच मुलं आहेत. आणि प्लस एकत्र पण नाही, म्हणजे रोजचे ते क्लॅशेस पण नको. बाबा तुम्ही तुमचं बनवून खा, आम्ही आमचं बनवून खातो. तर आजकाल असाही ट्रेंड सुरू झालाय की एकाच बिल्डिंगमध्ये 2 घरं घेऊन आपण बाबा वेगळं वेगळं राहू. 3 आहेत, सासू सासरे वेगळे आहेत, आई वडील वेगळे आहेत, तिथेच राहतात असं पण. हो, म्हणजे आमची एक फ्रेंड आहे की तिचं घर वेगळं, तिचे आई वडील पण त्याच बिल्डिंगमध्ये, सासू सासरे पण त्याच बिल्डिंग मध्ये. पण किती उत्तम ना. उत्तम आहे. खूप छान आहे. म्हणजे मला ही कन्सेप्ट खूप छान वाटते. आणि याच्यामुळे असं आम्हाला वाटतं की ते लहान मुलं पण असतात, त्यांचं सांभाळून घेतलं जातं ना, सगळ्यांना सांभाळून. लहान मुलांना कुठे ठेवायचा प्रश्न येतो, कुठे काही इमर्जन्सीला जावं लागलं तर त्यावेळेला प्रश्न येत नाहीत असे जर एकत्र असेल तर, हे यांना ठेव म्हणून. आता तुम्हाला मी सांगतो, एक माझ्याच बाबतीत घडलेली घटना आहे. आम्ही ज्या सोसायटीत एका राहत होतो त्या सोसायटीत आमचे सगळे एकाच आम्ही कंपनीमधले असल्यामुळं सगळे आमचे मित्रच होते सगळे. कधीही कुणाचं दार बंद नसायचं, सगळी दारं मोकळी. एकदा काय झालं, माझ्या मिसेसची बहीण, तिचं निधन झालं आणि ते जरा अंतर लांब होतं की आम्हाला जायला साधारणपणे अर्धा तास लागलं आणि अर्धा तास तिथे थांबून, अर्धा एक तास थांबून अर्ध्या तासाने परत यावं लागेल. म्हणजे जवळजवळ 3-4 तासांचा हा प्रश्न होता. आणि मुलं झोपलेली होती. सकाळी 7 वाजता फोन आला तर माझी बायको म्हणाली, आता काय करायचं? म्हटलं आपण जाऊन येऊया का, मुलं झोपलेली आहेत. अहो पण म्हणाले ते उठले तर काय करायचं? तर मग शेजारी बाई होत्या, त्यांना सांगितले की असं असं आहे, तर मुलं झोपली. तर काय झालं गं? ते म्हणायला लागले, माझी बहीण गेली आहे तर मी जाऊन फक्त दर्शन घेऊन येते आणि थांबणार नाही फार, पण तोपर्यंत जर मुलांना बघ. ते म्हणाले काय काळजी करू नका, जा.
आम्ही गेलो त्याच्यानंतर ते मुंबईहून काही लोक यायचे होते म्हणून ते थांबले होते वगैरे. त्या ह्याच्यामध्ये आम्हाला थोडा उशीर झाला. आम्हाला यायला घरी 10 वाजले. 10 वाजता आम्ही जेव्हा गेटमध्ये आत आलो तर माझी मुलं दोन्हीही दप्तर घेऊन, युनिफॉर्म घालून, हातात डबे घेऊन शाळेला जायची तयारी चालली होती. थांबले होते ते आमचा वॉचमन त्यांना शाळेत घेऊन जायचा. अरे म्हटलं, अरे बापरे, सगळी तयारी. ते त्या बाईंनी सगळी तयारी केली होती. आता जर शेजारीन बाई असं करू शकते तर तेच जर आपल्या घरातलं असतं तर हे टेन्शनच नव्हतं. हे असंही असू शकतं ना, असे होऊ शकतं. पण तसे शेजारी पण मिळाले पाहिजे. ते तर फारच अवघड आहे. ते सध्याच्या याच्यामध्ये दारात उघडली जात नाहीत घराची. तर शेजार कोण राहतं हेच नाही कळत. म्हणूनच कुणीतरी सिनियर माणूस किंवा कुणीतरी घरामध्ये आपलं एकत्र असलं तर बरं असतं मला वाटतं. कारण पेरेंटिंग पण आजकाल इतकं स्ट्रेसफुल झालंय, कारण दोघंही आईबाबा वर्किंग आहेत आणि आपण पैसे का कमवतोय तर आपल्या मुलाला डे केअरमध्ये ठेवायला. तिथेही पैसे, म्हणजे काही लॉजिकच नाहीये. आणि त्यामुळं काय होतं माहिती का, मी एक आणखीन पाहिलं की मुलांच्या स्वभावामध्ये बदल होत आहे. हो हो, मुलांच्या स्वभावामध्ये. कारण दुसरी मुलं कशी मग अशीच वागतायत, मग आपणही असं वागू, असं करू. मग काही गोष्टी बाहेर विकत घेऊन खाण्याच्या, किंवा दुसरा मुलगा घेतो तर मला का नाही, आई मला पैसे पाहिजे. ही मुलांच्या सवयी वेगळ्या वेगळ्या व्हायला लागल्या. त्या स्वभावावरच आमचा अनुभव पण असा होता की श्रीनिधी लहान होती आणि आम्ही दोघंही ह्याच कामामध्ये तो शूट आणि हे करण्यात. सो त्याच्यासाठी आम्ही विचार करत होतो की एक काय म्हणतात त्याला, मावशींना ठेवावं की तिला सांभाळायला दिवसभर जेव्हा आम्ही असेल. आम्ही त्यांना आय थिंक 1.5 दिवस ठेवलं असेल नॅनी म्हणजे. तर त्यांना 1.5 दिवसानंतरच आम्ही नारळ दिला. कारण त्यांचे संस्कार त्याच्यावर होतील हे मला अगदी समोरनं दिसत. त्या बोलतायत तशी ती भाषा बोलू लागू शकत होतं. 1.5 दिवसातच आम्हाला समजलं. नशीब आम्ही 15-20 दिवस, 1 महिना ठेवला असतं ती नक्की शिकली असती. आणि हे गोष्ट होऊ नये हे आम्ही म्हणून मग जाणून बुजून आम्ही हा निर्णय घेतला की नाही, आपल्याला हे काही करायचं नाहीये. याच्यापेक्षा आपले आईबाबा कधी पण योग्य ना. करेक्ट. त्यांच्याकडे आपण ठेवलं की ते कुठलेही संस्कार करू द्या, आपल्यावर जे झाले तेच करतील, दुसरं काय करणार नाही. पण हे बाहेरचं कोणीतरी येऊन, कारण हे आजकाल मी बघतो दिवसभर मुलं एकतर पाळणाघरात असतात, जेव्हा घरी येतात तेव्हाही त्यांच्याकडे नॅनी असते आणि उरलेल्या वेळात टीव्ही असतो. म्हणजे हे कुठलेच संस्कार होताना दिसत नाहीत. मग ती म्हणजे अजून आता ती मुलं मोठी नाही झाली माझ्यासमोर, पण मोठी झाली की मलाही कळेल की ह्यांच्यामध्ये काय एवढा मोठा डिफरन्स झालेला आहे आतापर्यंत. दिवस ढकलणे चाललंय फक्त. म्हणजे काय लोक काय असतं का, माणसाला मुलांवर संस्कार व्हायला ममता, प्रेम, आपुलकी हे जे शब्द आहेत हे फार महत्वाचे आहेत. आणि तेच जर नसतील तर, परवा फार छान एक जोक याच्यावर आला होता मोबाईलवरती. तर म्हणे, तुला कोण आवडतं, आई का वडील? तर त्याला उत्तर देता येईना त्या मुलाला. अरे बापरे. तर तो म्हणाला, नाही, ते मावशी येतात त्या मला आवडतात. अरे बापरे. म्हणजे काय, म्हणजे किती हे कुठपर्यंत जातं, हे संस्कार कुठपर्यंत जातात. म्हणजे पुढे मग जाऊन हा मुलगा जर मोठा झाला तर आई वडिलांना किती विचारेल. एक्झॅक्टली. असंही विचारेल तो, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आणि हे प्रश्न आलेले आहेत असे. आणि त्यांच्या तुम्ही पैशाच्या मागे लागलात, माझ्यासाठी काही केलेलं नाहीये, आज तुम्ही माझ्यावर अधिकार काय दाखवताय. म्हणजे त्यांच्या इनिशियल डेज मध्ये तर मला वाटतं खूप गरजेचं असतं आई बाबांनी असणं, खेळणं. सगळ्यांनी एकत्र राहण्यामध्ये खूपच फायदे आहेत. पण आता नुकसान कमी आहे, फायदे जास्त. दुसरी बाजू अशी आहे की काही हे पण माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत की काही आजी आजोबाच म्हणतात आम्ही सांभाळणार नाही, आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी नको, तुमच्या काळी आम्ही खूप केलं, तू पाळणाघरात टाक, नाही तर काही कर. एकत्र घरी राहतायत, आजी आजोबा घरी आहेत तरी ते मूल पाळणाघरात जाते, असेही केसेस आहेत. तेवढं मात्र घाई गडबड करून त्याला पाळणाघरात पाठवायची तयारी करतात. असंही आहे. ते पण मला वाटतं की अरे स्वतःच आहे. शेवटी माणसाचे वेगवेगळे स्वभाव आहेत, ते आहेच. त्यांना ते कसे, ते कुठल्या ह्याच्यातून वर आलेत, काय आलेत, ते पण त्याला कारणीभूत आहेत त्या गोष्टी. तर तू म्हणतोस तसं तेही बरोबर आहे की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ना, ते असल्या गोष्टींकडे हे नाही करत. ते एकत्र राहून संध्याकाळी अगदी बरोबर 8 वाजता, म्हणजे 8 वाजता सगळ्यांनी टेबलावर यायचं, जेवायचं, हे करायचं, आपापल्या रूम मध्ये निघून जायचं. पण त्यांना तेवढ्या
सोयी आहेत, सोय आहे. त्यांना तेवढ्या आणि गरजा म्हणजे त्यांच्याकडे मी हे पण बघितलं, घरातला जी मोठी व्यक्ती असते ना मान त्यांच्याकडे भरपूर मानही असतो, अधिकारही असतो, की माझे आजोबा जर ओरडत असतील ना तर मी नाही करायला पाहिजे या गोष्टी, हा धाक असतोच. किंवा आजोबा म्हणले की सगळे यायला पाहिजे, टेबलवरती यायलाच पाहिजे, टेबलवर या गोष्टी. म्हणजे संपत्ती आणि समृद्धी ह्या गोष्टी असल्या की या गोष्टी एकत्र पण राहतात. आपल्याकडे मिडल क्लास लोकच एवढी आहेत, आणि त्यांना मला तर वाटतं की बऱ्याचपैकी लोकांनी हे विसरून पण गेलेत, ह्या पद्धती पण विसरून गेले की सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायचं असतं. ह्या पद्धती आता आजकाल ऑलमोस्ट बंद सगळ्यांचं झाल्या. वेगवेगळे शेड्यूल. हल्ली मी मध्यंतरी काही पेपरमध्ये वाचलं होतं आणि काही घटना घडलेल्या आहेत की बाई कामाला ठेवलेली आहे सकाळपासून, तर ती बाई त्या मुलाला देण्याचं दूध स्वतः पित होती. अरे बापरे. त्याला त्या मुलाला मारत होती, झोप नाही तर मारते. आणि ते मूल जेव्हा सांगायचं आईला रात्री येऊन, तरी त्याच्यावरती ऍक्शन कुठली होत नव्हती. बापरे. कारण ती मुलगी ती बाई दुसऱ्या दिवशी अशी काही कारणं सांगायची की ते हिला पटायचं त्या आईला, आणि ती त्या मुलीलाच रागवायची, तूच असं करतेस म्हणून. हे काय आहे? म्हणजे हे कुठले संस्कार? त्यामुळे पुढची पिढी कशी घडेल हेच काही पण म्हणजे आपणच आपल्या अपेक्षा एवढ्या वाढवल्या आहेत का, की आपल्या गरजा, की बाबा आई बाबांनी दोघांनीही काम करायला पाहिजे आणि त्या मूलला नॅनी ठेवायची किंवा पाळणाघरात, म्हणजे एवढी आपणच गरजा वाढवल्या आहेत मला असं वाटतं. म्हणजे खर्च लिमिटेड असू शकतात. मी विचार करते तर हा इतका मागे जातो, म्हणजे हा विचार ही मुळात ही विचारसरणी येणारच कुठून, असंच आपण विचार करायला गेलो तर याच्यामध्ये सगळंच येतं, इकॉनॉमिक्स आणि चंगळवाद आणि एव्हरीथिंग इज देअर. पण ह्याच्यातनं सगळ्यातनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर काय साधारण करायला हवं, मला हे काकांना विचारायचं होतं. कारण तुम्ही तोही पूर्ण काळ बघितलाय आणि हाही काळ तुम्ही ऑलमोस्ट पूर्णच बघताय. तर मी तर असं म्हणेन की समजा जर तुमच्याकडे तुमच्या गरजा काय आहे त्याप्रमाणे तुम्ही जर राहायची सोय करत असाल तर आई वडिलांसाठी एक खोली तरी कमीत कमी तुम्ही घेऊन राहायला पाहिजे, ज्याच्यामुळे ते तुमच्या बरोबर राहू शकतील. बरोबर. त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांना जास्त त्रास होणार नाही अशी कामं न करू देता बरोबर. तुम्ही नसताना घराची काळजी घ्यावी आणि तुम्ही आल्यानंतर तुम्ही संपूर्ण घराची काळजी घ्यावी आणि त्यांना आराम द्यावा. असं जर तुम्ही बॅलन्स हे केलं तर हे घडू शकतं, अजूनही घडू शकतं. या रिलेशनशिप म्हणजे ठेवायला तशा थोडेसे एफर्ट्स पण सगळ्यांनाच घ्यावे लागतील, कारण हे तेवढं सोपं पण नाही वाटत समजा. हे सगळं सुसंवादामुळेच घडू शकतं. करेक्ट. आणि पॉझिटिव्ह विचार बरोबर. हे असलं तर घडू शकतं. बरोबर. याच्यात काही वेगळं करायची काही गरज नाही, कुठे शिक्षणाची गरज नाही घ्यायला. या शिक्षण देतही नाहीत कुठे. नाही, आणि कम्युनिकेशन हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या मनातच ठेवतो गोष्टी, त्या कन्वे नाही करत आपण, त्याच्यामुळे आणखीन प्रॉब्लेम होतात. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की नातेवाईक हे कन्सेप्टच आजकालच्या मुलांना माहिती नाही आहे. आई बाबा म्हणजे ना भाऊ बहीण, किंवा आधी कसं लांब लांबचे यायचे घरी, राहायचे 10-10 दिवस, तसं ते कन्सेप्टच नाही. एखाद्या लग्न समारंभातच काही लोकांची ओळख झालेली आहे प्रत्येक जणांची. माझंही त्यावेळेला सांगितलं जातं, ही तुझी आत्या, ही तुझी मावशी, हे तुझे काका, लक्षातही राहत नाही. हो, मी कधी बघितलं नाही. झालं, संपला विषय. ब्लँक चेहरे असतात मुलांचे. म्हणजे माझं स्वतःच आहे की आजकाल मी माझ्या आत्याला किंवा मामाला किंवा कुठल्या तरी काकांना वगैरे लग्न समारंभातच भेटतो. ते आमच्या घरी फार येत नाही, आम्ही त्यांच्या घरी फार जात नाही. कारण हे सुद्धा आपण वेळोवेळी काही छोटे मोठे समारंभ घरात करू शकतो. बरोबर. त्याला तोडगे आहेत. कुणाचा वाढदिवस साजरा करणं किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी साजरा करणं, या छोट्या गोष्टी असतात. काही मोठा समारंभ केला पाहिजे असं नाही, पण आपल्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून एकमेकाची ओळख करून देणं. आत्ता परवा आमच्याकडे हे झालं की माझ्या चुलत भावाचा मुलं ती अमेरिकेत आहेत, तर ते आले होते. तर त्या चुलत भावानी एक मोठी हे केली, सगळ्यांची ओळख करून द्यावी म्हणून पार्टी ठेवली. तर त्यावेळेला ते कित्येक 15-20 वर्षानंतर भेटलेले सगळे एकत्र आले होते. खूप आनंद झाला त्या दिवशी. म्हणजे तिथून बाहेर निघायला आम्हाला जीव होत नव्हता की किती बोलून, काय बोलू आणि काय विचारून काय करू. बरोबर. हे असं करता येतं, करायची इच्छा पाहिजे. पण सगळे आजकाल फ्रीडम किंवा प्रायव्हसी याच्या नावाखाली सेल्फ सेंटर्ड झालेत का, की म्हणजे मी माझंच बघणार, तुमचं तुम्ही बघा बाबा तिकडे काय करताय. हेही बरोबर आहे. काय आता त्याला शेवटी मनुष्य स्वभाव
किती मी आज जो विचार करतोय तो तुम्हीच उद्या कराल असं नाही. असं नाही. तो जेव्हा होईल हम्म, हम्म, हम्म. तेव्हा खरं बदल होतील, नाहीतर बदल होणं कठीण आहे. आणि हे तू म्हणते तसं ॲटॉमिक एज आहे, बरोबर. त्यामुळं उलट असं पसरणार आहे. असं अलीकडे येऊन एकत्र येणार नाही. बरोबर. कठीण काळात सुद्धा काही लोक एकत्र येऊ शकत नाहीत. हो कोविडच्या वेळेला हो उदाहरण कोविडच्या तुम्ही वेळेला बघितलं हा असेल. अनुभव ऑलमोस्ट सगळ्यांनी फार घेतला. वाईट अनुभव त्यावेळेला. आणि त्यावेळेला खरी गरज कळली लोकांना बरोबर. की आपलं कोण दुसरं कोण. खरंय. लोकांनी विचारही केला नाही त्यावेळेला की त्याला कोविड झाला मी जाऊ कसा. हो गेलेले आहेत, स्वतःलाही ओढून घेतलेलं आहे संकट, असंही झालेलं आहे. हो ना. खरंय. कोविडला आणि जाऊन आता 6 वर्ष झालेत अजूनही आठवणी एवढ्या ताज्यात असं वाटतं आता 2-3 वर्षापूर्वीच झालंय. अगदी. खरं आहे ना, कारण माणसाला शेवटी जीव प्यारा आहे. हो, त्यावेळेला त्यांना सगळं सुटतं. अगदी. ज्या वेळेला एखादा माणूस घरातला कोणी सिरियस आहे की लगेच बातमी पसरवली जाते आणि सगळे धाडधाड येऊन भेटतात, खातात पितात माझ्या करतात, बरी तब्येत, आता चालले घरी. 2 दिवसांनी बातमी आली की म्हणतात ठीक आहे परवाच जाऊन बघून आलो, कशाला जायचंय, संपलं. बापरे. माणसाचं आयुष्य हे असं चाललेलं आहे हल्ली, गतिमान झालंय. हो हो ना. वेळ नाही कोणाकडे. आणि असा कुठला एक्सपिरियन्स तुम्हाला आलाय का की ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की अरे नाही ही पिढी वेगळीच आहे, म्हणजे आपली पिढी वेगळी होती आणि ही पिढी जरा वेगळीच वाटते, असा कुठला एक आहे ना, अनुभव? आहे. आता असं आहे की आता माझी मुलं, मग आता नातू सगळे आहेत. आता माझ्या मुलांच्या वेळेला काय व्हायचं, माझ्या यायच्या ऑफिसमधून यायच्या वेळेला मुलं पुस्तकं घेऊन बसायची गपचूप घरात. आता नातू तसं नाही करत. आता नातू टी व्ही बघत बसलेला असतो आणि नंतर दार उघडल्यानंतर तो काय रे काय करतोस, काय नाही टी व्ही बघतोय, संपलं. किंवा जे काय असेल ते त्याचं, इट डझंट बॉदर मच. पण त्यावेळेला तसं नव्हतं. तो मुलगा उठणार, पटकन जाऊन पाणी आणणार, पाणी देणार, काय असेल ते. तो आपुलकीचा भाग आहे ना, तो असा अंतर असं वाढत चाललेलं आहे. बरोबर. थोडंसं वाढत चाललेलं आहे. आणि रिस्पेक्ट सुद्धा मला वाटतं, कारण आपल्याला आधी असायचं आता की कसं आहे ते रिस्पेक्ट सुद्धा त्याचे आई वडील जेव्हा त्याला सांगतात की बाबा हे तुझे आजोबा आहेत, असं आहे ते आहे, तर तो रिस्पेक्ट राहू शकतो. पण तेच जर ते करत नसतील, त्या मुलाला तो जे बघतो त्याप्रमाणे तो वागतो. त्याच्यात काही त्याचं चूक आहे असं मी म्हणणार नाही. त्याला तसं वातावरणच निर्माण झालेलं नाही ना. आमच्या वेळेला काय व्हायचं, कोणी मोठा माणूस आला की आम्ही पहिले पाया पाडायचो त्याच्या, हो काही कारण नाहीये पण पाया पाडायचं. हो ना. काका आले रे पाय पड, हो. हे सांगितलं एकदा दोनदा सांगतील, तिसऱ्या वेळेला नाही सांगत. तिसऱ्या वेळेला आपोआप माणूस पाया पडत होता. आता नाही तसं. बरोबर. पण अजूनही काही मी लोकांचे बघतो की त्यांच्या घरामध्ये जर गेलो की ते ताबडतोब पाया पडतात, मोठे लहान सगळे येऊन पाया पडतात. ही आहे सवय काही लोकांच्या मध्ये, काही लोकांच्या मध्ये नाही. आता पाया पडले म्हणजे संस्कार आहेत वगैरे असंही नाही. बरोबर आहे. काहींकडे आहे ते पूर्ण वेगळेच. वेगळं हो असतं, ते वेगळंच वेगळं असतं. आहे. मनापासून करणं, मनापासून आणि करणं किंवा मनापासून न नुसतंच करणं, हा फरक आहे. नुसतंच दिखाव्यासाठी दिखाव्यासाठी सुद्धा लोक करतात. बरोबर. त्या मागे एकदा ह्याचे एक मिलिटरीचा माणूस, ऑफिस मिलिटरीमध्ये अशी हे आहे पद्धत की जो सिनियर आला की ज्युनियरनी उभं राहून त्याला सॅल्यूट करायचा. हां. तर उभं राहून सॅल्यूट केला, त्यांनी सॅल्यूट हे केला, तर सिनियर पुढे गेला आणि त्याला ऐकू आले शब्द टू हेल्प विथ यू. म्हणजे मानाने जर दिलं, मनापासून जर केलं तर त्याला अर्थ आहे, नाहीतर काय. नाहीतर काय. आणि तुम्हाला असं वाटतंय का की आजकालच्या पिढीला स्वातंत्र्य जास्ती हवंय का जबाबदारी कमी पाहिजे? त्यांना स्वातंत्र्य जास्त हवंय, जबाबदारी घ्यायची त्यांची इच्छाच नाहीये. कुणी असं म्हणत नाही की हे मी आणतो, त्याला सांगावं लागतं तू आण. बरोबर. जर एखादी गोष्ट हवी असेल तर पटकन जाणारा हे तो असा विचार नाही करत की हे आता वयस्कर झालेले आहेत किंवा आता हे आणायला पाहिजे आपल्याला, तर पटकन मी जाऊन घेऊन येतो, माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे स्कूटर आहे, काय बघत बसेल गप्प बस. जेव्हा त्याला सांगितलं जाईल अरे जरा हे एवढं घेऊन ये रे, हो आणतो, हा जरा एवढं बघतो आणि आणतो. हो ना. बरोबर. म्हणजे आहे तो एकंदर व्यवहारामध्ये वागण्याचं, इतर लोकांचं बघून वागण्याची जी पद्धत झालेली आहे त्याच्यामधून शिकून काही गोष्टी लोक करतात. चांगल्या गोष्टी बघितल्या तर चांगलं शिकतील, वाईट गोष्टी बघितल्या तर वाईट शिकतील. आणि चर्चा होतात ना मित्रांमध्ये
की अरे आज माझ्या घरी असं झालं, आज मी असं केलं, आज मी तसं केलं, मी आज डबाच घेतला नाही, मला ती भाजीच आवडत नाही. आपल्याला चॉईसच नव्हता. जी भाज्या डब्यात दिल्या भाजी आणि पोळी येईल ती खायची. बरोबर. हो ना. आता चॉईस वाढलेत, आता चॉईस पण वाढल्यात. yes. बऱ्याच गोष्टी मिळतात. हो म्हणजे हल्ली मी काही ठिकाणी असंही बघितलेलं आहे की मुलाला डबा करायला आईला वेळ नाहीये, तर ती म्हणते हे घे पैसे आणि मग तू ते वडापाव खा. तेच म्हणणार होतं की आयांनाच आजकाल वेळ नाहीये, तर त्या पण आपलं क्विक हा. फूड द्यायचं तर म्हणजे डब्यामध्ये. मुलाच्या तब्येतीकडे किंवा शारीरिक ह्याच्याकडे आपण मग मनात इच्छा जरी असली तरी ते करू पण नाही शकत. ठीक आहे असं ना, पण मान्य आहे मला, परंतु त्यासाठी आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही काही गोष्टी बरोबर. करून ठेवू शकता. हो ना. तसंही आहे. हो म्हणजे अगदीच वेळ पडली तर एखादी गोष्ट एखाद्या वेळेला ठीक आहे हो, हो हो. परंतु तुम्ही सारखंच. पर्सेंटेज जर वाढवत गेलात त्याचं की हे चालतंय. बघितलं आता रिसेंट मी कुठे ते रील्सच बघितली की त्याच्यामध्ये एक टीचर डबा चेक करत होत्या मुलांच्या आणि कोणी डोनट आणलंय, कोणी केक आणलंय. आणि म्हणजे नंतर घरी मी बनवलेलं तर काही आता शाळा अशा बघितल्या की तिथे त्यांनी कॅन्टीनच सुरू केलं हो की मुलं डबा आहेच त्यांना मिळत नाहीये तर त्यांनी कॅन्टीनला कुपन घ्यायचं आणि जायचं आणि खायचं. तसंही आहे आणि काही आहार तर ते तर फार सोपं झालंय. हो मग काय. पण मला वाटतं अशा वेळेस मग जॉईंट फॅमिली फार महत्वाचे फार असते. महत्वाची, Correct. की बाबा आईला नाही जमत आहे ना, तर आम्ही सासू करून तरी देतो. आहे, अजून कोणीतरी काकू तरी आहे जी करून देईल. आणखी आणि आय थिंक जॉईंट फॅमिलीचे जरी तुम्ही कमी पैसे कमवत असाल तरी सुद्धा फायदे होतात, कारण तुमचं बऱ्यापैकी राशन आणि मंथली एक्सपेन्सेस खूपच शेअर कमी होतात. समजा तुमच्याकडे एखादी कामाला मावशी येत असतील तुमचं पुसायला वगैरे घर, तर त्याही म्हणजे अख्खं घरच ते पुसणार आहे. उगाच तुम्ही 2 घर घेतल्यानंतर 2 घरं पुसायला लागतील आणि दोन्हीकडे पगार द्यावा लागेल. सगळ्या गोष्टीत खर्च डिवाइड होतो. हे आहे. म्हणजे मला एक जाणून घ्यायचं की या साधारण वयामध्ये काय फिलिंग येतं जेव्हा मुलं आपली परदेशात जाऊन स्थायिक होतात त्यावेळेचं. कारण मी माझे मित्र आहेत ज्यांचे म्हणजे मुलगा, दोन्ही मुलं किंवा एक मुलगा एक मुलगी दोन्हीही बाहेर स्थायिक झालेत. आणि हे कोविडच्या काळामध्ये ते आम्हाला खूप जाणवलं की ते दोघंही तिकडे आहेत. वडील प्रचंड आजारी पडले आणि ते गेले शेवटी आणि त्यांना येताही नाही आलं, बघताही नाही आलं शेवटचे. आहे ते. आणि ही परिस्थिती खूपच म्हणजे मागच्या काही 20-1 वर्षामध्ये खूपच वाढली. प्रचंड लोक बाहेरच जाऊन स्थायिक होत आहेत. तर तुम्हाला तिकडे जाऊन स्थायिक व्हावं असं नाही वाटलं का? काय ह्याच्यामध्ये काय त्याला एक फार महत्वाचं कारण आहे. हां आपल्याकडे जसे कामवाल्या बायका कामाला घरात मिळू शकतात तसे फॉरेनमध्ये मिळत नाहीत. अच्छा. त्यामुळं आणि तिथं ते दोघंही नवरा बायकोनी काम केल्याशिवाय त्यांना तितके पैसे कमवता येत नाहीत जे लागतात. त्यामुळे त्या दोघांनाही जावं लागतं. बरोबर. मग घरात कामवाली बाई मिळत नाही. अशा वेळेला जर हे इकडचे लोक त्यांनी नेले आपले, तर त्यांना सगळी घरातली कामं करावी लागतात. म्हणून त्यांची इच्छा होत नाही तिथं जाऊन काम करायची. एक ओके. हा एक आहे पैलू. पहिलं म्हणजे माझ्या मित्राच्या बाबतीत हे घडलेलं आहे की त्याची आई मला म्हणाली आम्ही जाणार नाही, कारण त्या आम्हाला गेल्यानंतर आम्हाला सगळी घरातली धुनी भांडी ही सगळी कामं करावी लागतात, जिथंही मी बाईकडून करून घेते. वयोमानाप्रमाणे त्यांनाही ते जमत नाहीये, परंतु त्यांना तिथं ती करावी लागतात. एक कारण तिथं त्याचा अभाव आहे, तिथं नाही मिळत बाईक. स्वयंपाक पाणी कुणी 4 लोक मित्र बोलवले की घरात मध्ये आईलाच त्या करावं लागतंय सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत की ज्यामुळं इकडचं राहणीमान तिकडचं राहणीमान हा मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे ते जाऊ इच्छित नाहीत. म्हणून ते 2 महिने 3 महिने एखाद्या पाहुण्यासारखं जातात, परत येतात. अच्छा. PR मिळाला तरी ते जायला तयार नसतात. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. पण मग अशा वेळेस जेव्हा मुलं अब्रॉड आहेत तेव्हा मग इकडे सुद्धा राहायला थोडासा एकटेपणा आहे ना. इथं त्यांनी मी मध्यंतरी एक क्लब बघितला, NRI क्लब. बर. तर ते NRI क्लबमध्ये ते काय करतात, सगळी ज्यांची मुलं फॉरेनमध्ये आहेत ते म्हातारी जी कोणी असतील आजोबाजी, ते सगळ्यांचे ग्रुप तयार करून ते दे एन्जॉय ते पैसे पाठवतात. अच्छा. यांना खर्चाला भरपूर पैसे पाठवतात. यांना काही इथे प्रॉब्लेम नाही. बायका कामाला मिळतात, छानपैकी ऑर्डर करतात, घरात करतात, बाईकडून करून घेतात आणि अशा वेळेला पार्टीज करून एन्जॉय करतात. खूप छान चाललेलं आहे इथे लोकांचं.
अशा लोकांचं खूप छान चाललेलं आहे. पण यांना जर त्यांनी सांगितले की तुम्ही इकडे येऊन राहा, तर त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. अच्छा. अच्छा हे खरं आहे. हे तर माहित नव्हतं. हा मग हा एक वेगळा तेच म्हणूनच तेच जाणून घ्यायचं होतं की आहे. कारण आहे म्हणजे मलाही माहिती की ऑफकोर्स कुठल्याही मुलावरती आपल्या आईवडिलांचं प्रेम असतं, आईवडिलांचं मुलावर मुलाचं आईवडिलांना असतंच. तेही बोलवतात, हेही जात असतात किंवा यांचं म्हणजे आईबाबांचंही असं म्हणणं असतं की तुम्हीही येत जावा आमच्याकडे 2-3 महिने, पण ते तिकडे जाऊन एकत्र राहायला तयार नसतात. नाही, कारण त्याला ही कारणं आहेत, ती न जाण्याची कारणं ही आहेत की त्यांना मग सगळे तिथं जाऊन कामं करायला लागतात. बरोबर. आता काही जे मुलं नवीन लग्न होऊन गेल्यानंतर ते पहिलं बाळंतण वगैरे जेव्हा असतं त्यावेळेला दोन्ही घरातले लेडीज हो हो आळीपाळीने जातात. बरोबर. ते ह्याच कारणासाठी आहे हा करेक्ट. की त्यांना फार दिवस तिथं राहताही येत नाही. त्याचे काही अटी असतात राहण्याच्या, त्या जाऊ दे, ठीक आहे. परंतु तिथे गेल्यानंतर सगळंच ह्यांना करावं लागतं. हा मोठा प्रश्न आहे. आणि या वयामध्ये तिकडच्या हवामानाला ऍडजस्ट होणं, तिकडच्या गोष्टींना ऍडजस्ट होणं, स्वतःहून जाऊन काही आणू शकत नाहीत बाजारात. बरोबर. त्यांना कार चालवता येत नाही. कित्येक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्या काही मुद्दाम करतात असं नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की नाही करता येत काही आपल्याला. बरोबर. 3 महिने 2 महिने जाऊन राहणं, त्यांच्याबरोबर कारमध्ये फिरणं, काही ठिकाणं बघणं, परत येणं, ही गोष्ट वेगळी. आणि तिथं राहून त्यांच्या ह्याच्यात लुडबुड करणं, ही गोष्ट वेगळी. पण मग असं कधी वाटतं का की अरे उगाचच म्हणजे आधीच पाठवतानाच उगाचच पाठवलं, इकडेच शिकलं असतं, इकडे सेटल झालं नाही, पण असतं तो तर निर्णय जवळ. त्यांचा नसतो ना. बरोबर. तो निर्णय त्यांचा नसतो, तो निर्णय त्यांनी घेतलेला असतो. मुलांनी घेतलं. नाही, कधी कधी पेरेंट्स एक स्टेटस म्हणा किंवा याच्यासाठी की नाही तू खूपदा जा पेरेंट्स abroad. इव्हन दुसऱ्या शहरात, आपल्याकडे इंडियातल्या इंडियात दुसऱ्या शहरात जायला त्यांची हे नसते. नाही त्यांना कधी असं मी वाटतं म्हणते आपल्याकडे की राहावं. स्वतःहून आधी पेरेंट्स पाठवतात की नाही तू तिकडे चांगलं शिक्षण मिळेल, तू जा, ही आणि आत्ता मग भावना झालेली रिग्रेट आहे. करतात. ही काही वर्षापूर्वी नव्हती, ही आत्ता निर्माण झालेली आहे. कारण त्यांना कळायला जेव्हा लागलेलं आहे की बाया पाऊंडचा रेट काय आहे, डॉलरचा रेट काय आहे, कसे पैसे कमवले जातात, आपले मित्रमैत्रिणींचे बंगले कसे उभे राहत आहेत, त्यांना कसं हे, तर त्यांनाही वाटतं की आपल्याही मुलांनी तिथे व्हावं. आणि आहे तिकडे संधी आहे तर तिकडे जाऊन पैसे कमवा आणि परत या, असं झालं पाहिजे की 5 वर्ष राहा आणि परत या. कमवून 10 वर्ष राहा, कमवून परत या, असं होत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये ते आता बरेच आताच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. आपल्याकडे आलेले टॅक्सेस आहेत, लाईफस्टाईल आहे, आणि आता असं झालं की हवाही तुम्हाला चांगली मिळत नाहीये. म्हणजे एकदम बेसिक राईट आहे की तुम्ही श्वास घेताना ऍटलीस्ट नीट हवा तुमच्या पोटात जाऊ एवढं. त्या देशाच्या इकॉनॉमीचा प्रश्न येतो तर ते लोक मग काहीतरी निर्बंध आणतात. आता ट्रम्पनी जसा निर्बंध आणलेला, बाहेर जा, तुमचं तुम्ही बघा. आपल्याकडे जो बाहेर ब्रेन वापरला तो सगळा आपला ब्रेन आहे, पण त्याचा विचार ते करत नाहीत. बरोबर. आणि आपले लोक पैशाच्या मागे म्हणून तिकडे जातात. आणि तो पैशाच्या मागे जाऊन तिकडे जाऊन पैसे कमवणे म्हणजे शिंग आले असं होत नाही. त्यांना इथं आल्यानंतर काहीच कळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊन बसते. हो ना. कधी कधी असंही होतं की तिकडे म्हणजे ते मुलाला जन्म देतात आणि जो नातू आहे, नातवंड, त्यांना कम्युनिकेटच करता येत नाही आजी आजोबांसोबत. मुलांना मराठी बोलता येत नाही. माझ्या मुलीनी आणि हिनी फार चांगलं केलं की मुलांना कंपल्सरी मराठीत, आम्ही जरी गेलो तरी अण्णा मुलीची मराठीतच बोला, मराठीतच बोललं पाहिजे घरामध्ये, कंपल्सरी केलं होतं. त्यामुळे निदान तेवढं तरी आहे. पण अदरवाईज ते लोक हाय बाबा आणि आजी आजोबांना आणि खूप आपल्याला त्यांचे हे कळत सुद्धा नाही. आणि ती फार मोठी हे होते, कसं प्रेम करायचं त्यांच्यावर. म्हणजे खूप बोलावं असं वाटतं, पण ते होतच नाही संवाद. कम्युनिकेशन गॅप होऊन जाते. आणि जिथं कम्युनिकेशन गॅप आहे ना तिथं काही खरं नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं की या पिढीने बँक बॅलन्सला जास्त महत्व द्यायला पाहिजे का माणसांना जास्त महत्व? नाही, बॅलन्स केलं पाहिजे, म्हणजे दोन्ही केलं पाहिजे. मी तर या मताचा आहे की 5 ते 10 वर्ष तुम्ही ठरवून जा, त्याच्यानंतर मात्र एक दिवस थांबू नका. जे काही कमवलंय ते घेऊन या आणि ते सुखात राहा. पण जेव्हा असं मुलं वागत नाहीत तेव्हा मग अपेक्षा भंग होतो. ते ठरवून केलं पाहिजे. पण याच्यामध्ये पण मला फार फ्लिप साईड ह्याच्यामध्ये हेच वाटते की भले किती मनाने वाटतं आपल्याला की आपलं घर जिथे आपण जिथं वाढलो तिथेच आपण जाऊन राहावं,
पण ज्या वेळेला तुम्ही आत्ताचा काळ भारतातला आणि बाहेरचं काळ ज्या वेळेला तुम्ही कम्पेअर करता की मला शुद्ध हवा मिळते, मला चांगलं जीवन तिथं जगायला मिळते, भलेही मला थोडं काम करायला लागते, कामाली बाई घरी येत नाही, पण मी स्वतः करून सुद्धा मी पैसेही कमवू शकतोय, मी बाकी पण गोष्टी चांगल्या करू शकतोय, सेफ्टी आहे आणि एवढा गोंधळ आणि केऑस नाहीये पूर्ण. तर अशा ठिकाणी मी शांतपणे जाऊन म्हणजे न्यूझीलंड वगैरे सारख्या ठिकाणी मी आयुष्य घालवायचं आहे मला, तर काही हरकत नाही असं मला वाटतं की असं मुलंही विचार करतात की इथे येऊन केऑस मध्ये येण्यात काय पॉईंट आहे. आणि जर मला रिटायरमेंटही तिथंच मिळत असेल, मी तर अशी मुलं बघितलेली आहेत फॉरेन मध्ये गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत कार बीर घर बीर का नाही करावं त्यांनी, का नाही करावं. एक्झॅक्टली. हो, मिळतंय, ऑपॉर्च्युनिटी आहे, सोपं आहे, करावं. ऍक्च्युली त्यांनी बघावं, आपल्या आई वडिलांना सुद्धा घेऊन जावं पाहिजे, पण मग त्यांना तिथं राबवायचं नाही. त्यांना असं फिलिंग येतं कामा नाही की आपण कामासाठी आलोय. बरोबर. आता आम्ही आमच्या मुलीकडे जेव्हा जातो त्यावेळेला आम्हाला घरातलं एकही काम ती करू देत नाही. ती सगळी धावत आहे, ती ऑफिसलाही जाते, संध्याकाळी आल्यानंतर जेवणही करते, सगळं आहे. एक वेळ कंटाळा तिला आला तर ती हॉटेलमध्ये येते, पण असं नाही की तुम्ही आई तू घरात कर, आम्ही जरा उशिरा येतो, असं एक दिवस होत नाही. असं असेल तर काहीच हरकत नाही. मला वाटतं की ऍक्च्युली मग मुलांनी जे आमच्या एजचे आत्ता तिथे आहेत त्यांनी हा विचार करून तिथे राहणं जास्त योग्य आहे की बाबा आपण आपल्या दोन्ही आई बाबांना पण तेवढं हे असणं, वेल्थ आणि बाकी गोष्टी पण असणं तेवढं त्यांना कुठेही त्रास होणार नाही असं पाहून जर तुम्ही गेलात तर काहीही हरकत नाही, उलट चांगलं आहे. आणि जरी आता एकत्र इंडियात राहूनच एकत्र राहायला जमत नाहीये तरी मग काय अशा गोष्टी आहेत की त्या तरी बाबा जपल्या पाहिजे? नाही म्हणजे कसं आहे की 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही ज्या वेळेला घर घ्याल किंवा कुठे जे राहायची व्यवस्था कराल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एक रूम सेपरेट तरी ठेवली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जे बाई कोणी कामाला ठेवाल त्या बाईला संपूर्णपणे तिने सगळं घरातलं करायचं आणि जे कुठे काही विचारायचं असलं, मदत लागली तर त्यावेळेला हे करायचं. एवढं जरी केलं तरी खूप झालं. ओके. आणि ॲट द सेम टाइम जे वडीलधारी आहेत म्हणजे आई बाबांनी सुद्धा काय अडॅप्ट केलं पाहिजे? अरे इट्स अ गिव्ह अँड टेक. असं नाही की बाबा त्यांनी केलं म्हणून यांनी कसंही वागायचं. नाही, तिरसट म्हातारे पण आहेत, असं काही नाहीये, असं नाहीये. ते त्याही दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. असं नाही की बाबा ते करतायत म्हणून आपण त्यांच्यावर आणखीन लादायचं नाही. ठीक आहे बाबा तुम्ही जाताय ना, जाऊन या बाहेर, आम्ही आहोत घरात, काळजी करू नका, असं म्हणणारे आई बाबा पण पाहिजेत. आणि बाबा काही लागलं तर मला सांगा, मी आहे, असे म्हणणारी मुलं पण पाहिजेत, तरच ते व्यवस्थित होऊ शकतं. आज जर का तुम्ही मागे वळून पाहिलं तर अशी काही आहे का गोष्ट की तुम्हाला वाटते की ही आपण वेगळेपणाने केली असती तर चांगलं झालं असतं? वेगळं झालं म्हणजे हे कसं असतं माहिती आहे का, तुमची फॅमिली किती मोठी आहे त्याच्यावर तुमचं सगळं पुढचं हे आहे. जेव्हा माणूस कमवत असतो, ज्या वेळेला तो तरुण असतो जो कमवतो, त्यावेळेला त्यांनी जर बचत करून काही गोष्टी बचत करून ठेवल्या आणि बचतीने त्यांनी जर पैसा वाढवून ठेवला तर त्या उतार वयामध्ये मुलांच्याही कामी येऊ शकतो, स्वतःच्याही कामी येऊ शकतो. अशा तऱ्हेने जर तुम्ही तुमची अर्थव्यवस्था ठेवली घरामध्ये तर सगळ्यांचं आयुष्य सुखी होऊ शकतं असं मला वाटतं. मुलंसुद्धा बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आहे त्याच्यामध्ये एखाद्या मुलाला बिझनेस काढून दिला, एखादा मुलगा नोकरीला लावून दिला, एखाद्या मुलीचं छानपैकी लग्न लावून दिलं, त्यांचंही चांगलं चाललेलं आहे. अशा याच्यामध्ये सुद्धा करता येतं, पण त्याला प्लॅनिंग पाहिजे. पहिल्यापासून तो दृष्टिकोन तसा पाहिजे आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे जर केलं तर होऊ शकतं, काही हरकत नाही. आणि एक 2 सल्ले म्हणेन, म्हणजे आमच्या पिढीला 2 सल्ले, म्हणजे एक गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे किंवा म्हणजे विचार करायला पाहिजे आणि एक गोष्ट जी अशी करायला नाही पाहिजे. आणि सेम तुमच्या जनरेशनला किंवा सासू सासऱ्यांच्या जनरेशनला की ही गोष्ट तुम्ही करायला पाहिजे आणि ही गोष्ट नाही करायला पाहिजे. हे सगळं आपल्या मगाच्या सगळ्या चर्चेमध्ये हे सगळं आलंच आहे ना. आपण म्हणालोच आहे, तुम्ही जर गिव्ह अँड टेक असलं पाहिजे, क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे, एकमेकांना विचारलं पाहिजे, एकमेकांना मान दिला पाहिजे. आणि तेव्हाच घडू शकते जेव्हा तुम्ही एक वेळा टेबलवर एकत्र जेवाल आणि आदान प्रदान आपल्या गोष्टी कराल. बरोबर. कुणाचंही ऐकून काहीतरी करून कुठली गोष्ट करायची नाही. जे काय आहे ते स्पष्टपणे एकमेकांना ते रिलेशन तसे ठेवले पाहिजेत.
मुलगा आहे म्हणून तो आपण वाटेल ते हे करायचं असं नाही. तो मित्र समजला पाहिजे. मित्राला तुम्ही जसं हे कराल तशाप्रमाणे तुम्ही जर प्राप्ते तु 16 वर्षे म्हणतो जे आपण पुत्रम मित्र वदाचर येतं की 16 वर्ष झाला की मुलगा मित्रासारखं वागवायला, जे तसे रिलेशन जर तुम्ही मेंटेन करायला गेलात ते काहीही अशक्य नाही. मोकळेपणाने बोला, कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. जे काय आहे ते आडपडदा ठेवायचं नाही. कुठली गोष्ट आपल्याकडे राखून ठेवायची नाही. एवढं केलं ना तरी तुमचं सगळं व्यवस्थित होऊ शकतं. बरोबर. एखाद्या वेळेला मला असं वाटतंय, तुला काय वाटतं, घ्या ना सल्ला. तो लहान आहे म्हणून त्याचा सल्ला घ्यायचा नाही असं नाही. बरोबर. मोठ्यांनी लहानाचाही सल्ला घ्यायचा असतो. कारण त्यालाही त्या 4 ठिकाणी तो जात असतो, त्यालाही माहीत असतात काही गोष्टी की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोण मुलगा कुठं फसला, कसा फसला, काय फसला, कुठे इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे हे झालं, कुठे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे चांगलं झालं. करा ना. एकत्रपणे तुम्ही जर असं केलं तर सगळ्यांचं भलं होऊ शकतं. राईट. बरोबर. आजकाल आपण बघतो की मुलींवरती लग्न चांगलं करून दिलं तरी काहीतरी होतं आणि मुली आत्महत्या वगैरे, हे असले प्रकार सगळे थांबून जातील. हो बरोबर. हे पण होणार नाही. हो ना. कारण तितकी मुलं पण खंबीर राहतील आणि त्यांनाही तो त्या मुलांचा धाक राहील की हे एकत्र आहेत. करेक्ट. युनिटी जी असते ती फार महत्त्वाची असते. त्या घरामध्ये तर बहिणीच्या पाठी भाऊ राहिला उभा, वडील राहिले उभे, तर अशा घटना घडणार पण नाही घडणार. ते वेगळ्या प्रकारे पण राहतात उभे. नाही तू घरी आहे सोडून सगळं, तू सगळं सोडून घरी आहे, आम्ही बघतो तुला. तसंही होतं का मग? तसंही होतं का? त्यांनाही आयुष्य जगायचंय, त्यांनाही त्याचं आनंद घ्यायचा आहे आयुष्याचा. असं कसं बरं? बरोबर. म्हणजे प्रश्न असे सोडवले पाहिजेत की सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. एक्झॅक्टली. मला वाटतं की सगळ्याच ह्याला की न्यूक्लिअर असो, जॉईंट असो किंवा हे क्वेश्चन्स, कम्युनिकेशनच खूप महत्वाचं आहे. कम्युनिकेशन कारण बऱ्याचदा ना गोष्टी आपण अज्युम करतो की हे विचार करत असतील मग आपण असं करू, पण ते विचार करत नसतातच. सो नीट जर बोललंच नाही ना तर हे मिसअंडरस्टँडिंग वाढत जाणार, दुरावा वाढत जाणार. कम्युनिकेशन हा एक मोठा विषय आहे आणि हा फक्त घरापुरता मर्यादित नाही आहे. हा कामावरती, घरात, शाळेत, सगळीकडे, देशामध्ये सगळीकडे कम्युनिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये माणूस हा चांगला लिसनर असला पाहिजे, म्हणजे ऐकून घेणारा असला पाहिजे. तुम्ही जितकं चांगलं ऐकून घ्याल तितकं तुम्हाला त्या विषयाचं आकलन चांगलं होतं आणि मग तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेशन करू शकता. हे कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य आहे. बरोबर. मला एक प्रसंग आठवतोय की माझ्या काही एका कंपनीमध्ये मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेला एक मोठा संप झाला वगैरे, ते ठीक आहे. तर मला सांगण्यात आलं की मी दिल्लीला जावं आणि मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना आणि भेटले ते पंतप्रधान यांना ही सगळी सिच्युएशन समजावून सांगावी. कारण तो मोठा संप होता आणि देशभरामध्ये त्याचं हे चाललेलं होतं. तर जेव्हा मी गेलो तिथे तर त्यावेळेला नवीन सरकार आलेलं होतं, VP सिंगचं, ते पंतप्रधान होते. ते कॅरिडॉरमध्ये चाललेले असताना मी त्यांच्या समोर गेलो. त्यांना म्हटलं मी पुण्याहून आलो आहे, असं असं आहे, हे आहे, ते आहे. ते म्हणाले काय? म्हटलं मला तुम्हाला अशी गोष्ट सांगायची. बोलो. आणि मी सांगतो 10 ते 15 मिनटं मी बोलत होतो. ते माझ्या खांद्यावर हात ठेवून नुसतं शांतपणे ऐकत होते. 15 मिनटं कॅरिडॉरमध्ये पंतप्रधान माझ्या खांद्यावर हात ठेवून ऐकतोय. आजूबाजूनी लोक सारखे जात आहेत, सर नमस्कार सर असं करून जात आहेत. आणि 15 मिनिटांनी बोलून झाल्यानंतर बहुत अच्छा लगा सब सुन के, मेरा पर्सनल नंबर आप ले लीजिए और आपको अगर कुछ लगा तो डायरेक्ट मुझे फ़ोन कीजिए, मैं आपको हेल्प करूँगा, मैं आपके कंपनी को हेल्प करूँगा. हे शब्द ते बोलले आणि मला नमस्कार करून निघून गेले. ही माणसं मोठी होऊ शकतात कारण ते आर व्हेरी गुड लिसनर्स. सो खूप छान वाटलं तुमच्या 80 इयर्सचा तुमचा एक्सपिरियन्स. म्हणजे आमच्यासारख्या जनरेशनला शिकण्यासारखं खूप आहे. प्लस जनरेशन गॅपच म्हणता येईल की तुम्ही तुमचे बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही जे काळ अनुभवलेत ते डिफरंट होते. आणि मला असं वाटतं की नॉट जस्ट आपली पिढी, आपल्या आईबाबांच्या पिढींना सुद्धा काका गाईड करण्या एवढे ते आहेतच ऑफकोर्स. त्यांना पण तर बऱ्यापैकी हेल्प होईल होपफुली ते बघतील तर. आपल्या आईबाबाने बाकीच्यांचे सुद्धा आईबाबा.
त्याच्यामुळे खूप छान वाटलं तुम्ही आलात. आमचा हा Yes. फर्स्टच एपिसोड आहे हो. जो आम्ही तुमच्यापासून सुरुवात स्टार्ट केली. केलेला आहे. Yes. सो थँक्यू सो मच. Thank you so much. अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. चलो